तर नमस्कार मंडळी, मी सिद्धू धुमाळ. नाही तू नमस्कार मंडळी, मी रिया धुमाळ. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आम्ही करतोय गणपतीचं डेकोरेशन. तर इंट्रो तर हिने दिलेला आहे. तर मी सिद्धू धुमाळ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्ही माझी केस बघू शकता. तर मी केलेला आहे हेअर कट आणि मम्मी ते नाही दिसत आहे. तर चला आजपासून आम्ही डेकोरेशन स्टार्ट करतोय. तर मी तुम्हाला दाखवते आमच्या डेकोरेशनचं सामान. तर अर्ध डेकोरेशन आम्ही आत्ता करणार आहे, अर्ध डेकोरेशन आम्ही नंतर करणार. हा, आणि अर्ध डेकोरेशन आम्ही नंतर करणार आहे गणपतीच्या दिवशी, आणि ते गणपती आल्यावरच. ऐकलात तर तिचं बोललं. तर मी तुम्हाला दाखवते आमचं डेकोरेशनचं सामान असं पसरवलेलं आहे. तर इथे आहे आपलं पडदे लावून झालेले आहेत. आणि रिद्धीला कधीपासून व्हिडिओमध्ये दिसायचं होतं, तर ती मला म्हणते माझी व्हिडिओ कर, माझी व्हिडिओ कर. आणि इथे आहे आपलं बाकीचं डेकोरेशनचं सामान. तर इथे सगळं असं पसरलेलं आहे. हां, तर गेल्या वर्षी मी तुम्हाला बोललेली की माझं जेव्हा पेमेंट होईल तेव्हा मी सगळं डेकोरेशन नवीन घेणार आहे, पण असं काही झालेलं नाही आहे. पप्पांनी यावर्षी घेतलं आहे सगळं नवीन. तुम्ही मला सांगा माझे शॉर्ट हेअर्स कसे वाटत आहेत. हां, पण ह्यावर्षी आम्ही डेकोरेशन घेतलेलं आहे आणि ह्यावर्षी आमचं नवीन डेकोरेशन असणार. तर माझं डेकोरेशन तर मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये. मला तुमचं देखील डेकोरेशन पाठवा माझ्या इन्स्टावरती. आम्ही घेतलंय. आणि खरंच मला जे डेकोरेशन आवडेल त्यांची मी स्टोरी टाकेन. काय घेतलंय काय आम्ही डेकोरेशन घेतलंय मालाड मार्केट. मालाड मधून आम्ही गौरीचा हार घेतलाय, परत नेकलेस घेतलाय. आणि क्रॉफर्ड मार्केट मधून आम्ही डेकोरेशनचं सामान घेतलंय. तर तिथे खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये तर तिथे खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये आपल्याला सगळं भेटतं. तर इथे पप्पा अजून ॲडजस्टमेंट करतायत पडद्याची आणि मम्मी पप्पांना सुतळ आणून देते. तर इथे आम्ही ही लाइटिंग लावतोय. तर ही अशी लीफवाली लाइटिंग आहे, खूप छान दिसलेली मला तिथे क्रॉफर्ड मार्केटला. तुम्हाला मी दाखवलेली. ही बघा, ही मिठाई घेऊन आली. हवरी आहे आमच्या घरातली. नुसतं आपलं चटरपटर खायला हवं हिला. मिठाई दाखव. कशी लागते मम्मी मिठाई? माझ्यापेक्षा सुंदर आहे की? आता किती झाले ह्या? पुन्हा खाली लोंबतात. त्यामुळे म्हणतोय जरा नीर धरतस. जर थांब हे करू. अजून ह्या सगळ्या अजून एक आधी सगळे लावून होते मग ॲडजस्ट करते. ते आहेत प्रेक्षक अजून जे बघतायत आणि कमेंट्स करतायत. तुम्ही बघू शकता यांना. कमेंट्स करण्याचं काम फक्त ही करतात दोघं जण. मला दाखवून नकोस. बघा कमेंट. ही ढबुर्गी आणि आजी आहे. आजीला आवडत नाही तरी मी दाखवणार आहे आजीला. तुम्ही बघू शकता. आजी, तुम्हाला माझे मोतीचूरचे लाडू आवडतात की हा आवडलाय? सगळं आवडतं. असं वाटतं गणपतीचं जग आहे. खालचा नाही म्हणून कोण केसाची लेख आणि कैची आहे का तिथं? कैची तिने दोन पोरी काय लागतच नाही. खालच्या म्हणून कैची आणणार नाही. अजून थोडे मध्ये मध्ये गॅप तर मंडळी, आज आहे डेकोरेशनचा डे 2 आणि डे 2 मध्ये आम्ही आमचं जुनं डेकोरेशन काढलेलं आहे. हे बघा. तर तुम्हाला मी बोलले की खूप छान दिसतात गेल्या ब्लॉगमध्ये आणि खरंच हे खूप भारी वाटतात. तर आमचं अजून डेकोरेशन बाकी आहे, खूप जास्त बाकी आहे. आम्हाला अजून घराला देखील सजवायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते मम्मी काय करते. तर आम्ही काल मंडपीच्या म्हणजे आम्ही मंडपीला सजवलेलं, पण
थोडं डेकोरेशन आम्ही इम्प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यासाठी पाऊस लागतो. इथे मम्मीने हे लावलेलं आणि हे आता खूप छान दिसतंय. तर मंडळी इथे आमचं डेकोरेशन चालू आहे आणि आम्ही आता आम्ही काय करत नाही आणि आमचं इथे कोण काय ऐकत पण नाही. ऐकत आहे मग आम्हाला सगळे काय पण बोलतो तुम्हाला अक्कल नाही. आम्हाला पुढच्या वर्षी आम्हीच डेकोरेशन करणार आहे अशी मम्मी बोलली आहे. हो ना मम्मी? पण आम्हाला वाटत नाही आमच्याकडे पण डेकोरेशनचं तुम्हाला काम माहिती आहे. सर आम्हाला पण सांगितलंय नुसतं बोलायचं या दोघांना नाही आम्हाला पण हिला सांगितलं ना म्हणजे हा ही दोघं काम नाही करणार मला सांगितलं ना काम करेन मी बाई ऐकलं काय म्हणते तर ह्यांना सांगितलं तर ही दोघं काम नाही म्हणजे आम्ही करत काम नाही आणि करत, सगळे काम हिला मीच सांगितलं तर करते. ऐक गो किती मारते जोरात आणि हिला सांगितलं तर ही खूप कामं करते. किती खोटं बोलायचं. काय जा काम पाणी घेऊन आणायला यायचं. सांगितलं. जा पाणी घेऊन यायचं. बाबाची तुम्हाला मी तिची बावली दाखवते हा तिची बावली हे दाखवतो. चुडावय चुडेल हिला मी सजवलंय म्हणजे आयडिया माझी होती काही Idea माझी होते, idea झालं माझी होती. ह्याच्यात पण क्रेडिट. हा मग हे तर तुम्ही ह्यांना बघताय ही आहे काय धुमाळांची खोळी ही कोळी मी नाही कोळी. आणि ही पण सो हिअर वी आर नॉट कम्प्लिटेड येट. आम्हाला अजून पण डेकोरेशन करायचं आहे. आता हे आमचं थोडंफार झालेलं आहे. थोडंफार म्हणजे आम्ही 60% केलेलं आहे. अजून आपल्याला मणपीला फुलोरा पण बसवायचं आहे. बघू शकता. आजी कुठला पेपर वाचलाय जुना आजी जुना पेपर काय गरजला तो वाचलं. होय. आमचा पडदा बाळा तुला सांगते अजून केस पुढे अभ्यास घे कर. आधी केस पुढे घे तर आमच्या टेबलने साडी नेसलेली आहे म्हणजे मी नेसवतोय त्याला साडी. तर इथे आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन मला नक्की सांगा कमेंट मध्ये. अजून थोडं डेकोरेशन बाकी आहे ते आम्ही नंतर करणार आहे. आणि हे आमचं घर देखील सजलेलं आहे. तर मंडळी तुम्ही बघताय आमचा मोठा टेबल तर सजलेला आहे जिथे आमचे गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. आणि हा आहे आमचा छोटा टेबल. तर आमचं सगळं सामान वरती टेबलवरती पुरणार नाही म्हणून आम्ही छोटा टेबल सजवतोय. आणि आता इथे आम्ही त्याला अशी गोंड्यांची माळ घालून त्याला हे करतोय. तर इथे तुम्ही बघाल याला आम्ही झालर लावलेली आहे. कसं वाटतंय तुम्हाला आमचं डेकोरेशन. तर आम्ही ह्याला शिवतोय गोंड्याच्या माळीला. तर मंडळी हे आहे आपलं बाहेरचं डेकोरेशन. तर आम्ही इथे असे गोंड्यांची माळ लावलेली आहे आणि वरती गोंड्यांचं तोरण लावलेलं आहे आणि ही अशी लाइटिंग सोडलेली आहे. तर ही लाइटिंग आमची आहे 2-3 वर्ष जुनी तरी पण देखील अजून ती चालते. बघू शकता जुने डिझाईन आहेत त्याचे. तर चला आता मी तुम्हाला नेते घरामध्ये. तर गणपती यायला अजून 1 दिवस बाकी आहे. उद्या हरितालिका आहे पण आम्ही हरितालिके दिवशी गणपती बाप्पांना घरी घेऊन येतो. तर तुम्हाला मी आता दाखवते आतमधला व्ह्यू. तर हे आम्ही अशा गोंड्याच्या माळा लावलेल्या आहेत भिंतीवरती अशा सोडलेल्या आहेत. कशा वाटतायत तुम्हाला. तर ह्या खरंच खूप छान वाटतायत. घर असं भरलेलं वाटतंय. आता मी तुम्हाला दाखवते विदाऊट लाईट वाला आमचा मंडप जे की आम्ही इथे तोरण सोडलेले आहेत त्याच्यासोबत वाला. तर बघू शकता किती किती सुंदर दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि इथे 4 चांद इथे शोभा अजून वाढेल जेव्हा इथे गणपती बाप्पा बसतील. तर हो मी गणपती बाप्पा येतील तेव्हा देखील व्हिडिओ करेन.
तर मंडळी हे बघा आता आपला फुलोरा बांधला जातोय. तर मी आज गेली नव्हती पप्पांसोबत आणायला. खूपच सकाळ हा तर हा पप्पांनी पण याला आजी घेऊन आली आहे. मग तर आमची पण इथे तयारी चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवते एक भूत. तर ही आहे रिद्धी. रिद्धी हात का रंगवलीस? वा दाखव ना मलाच काय. तर ही आहे मी. तर तुम्ही बघू शकता आमची पण जोरदार तयारी चालू झालेली आहे आणि आम्ही खूप हॉरिबल दिसतोय. ते काय म्हणतात ते कशातली भूत दिसतोय आम्ही. दशावतारातली नाळ ती पात्र असतात तशी दिसते. म्हणजे माझा चेहरा चेंज झालाय पूर्ण. तर मंडळी पप्पा इथे ते फुलोरा लावतायत, सोनतळ वगैरे बघू शकता तुम्ही. आणि रिया इथे हेल्प करते पप्पांना देण्यामध्ये. आणि अशा प्रकारे आमची मंडपी तयार होते. तर लास्ट लुक मी तुम्हाला दाखवेनच पूर्ण आमच्या डेकोरेशनचा. दीदी मी पण ह्यांचीच व्हिडिओ काढलेली आहे पट्ट्यांची. हां इथे आम्ही वेलकम करतोय तुमचं. तर हे बघा. तर मंडळी इथे आपली मंडपी तयार झालेली बघू शकता किती छान दिसते. कारण की ते व्हाईट फ्लॉवर्स, इथे पिंक फ्लॉवर्स आणि मध्ये मध्ये अशी हिरवळ आणि येलो फ्लॉवर्स पण आहेत. तर हो, कसं वाटलं तुम्हाला माझं डेकोरेशन, आमचं डेकोरेशन? तर हे फडके वगैरे काढायचे आहेत अजून आपल्याला. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन? तर मी डेकोरेशनची व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सांगा मला, रेट करा डेकोरेशनला. तर हो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रियू तर आमची रियू देखील खूप सारे व्लॉग्स बनवत होती. बाय बाय कर. बाय बाय. आणि बेल आयकॉनला क्लिक करा. करायला विसरू नका.